आता हे घर बांधलं, सर्व गोष्टीला पैसे दिलेत, सर्व गोष्टीला एकही गोष्ट फुकट नाही. या घरामध्ये जेवढ्या वस्तू आहेत, विटा, चुना, माती, दगड, हे सर्व गोष्टीला पैसे दिले. हां, आता हे कशासाठी आहेत? ऊन वाराचा विल्हेवाट लावण्यासाठी आहे. घर कोणाला म्हणतात? घर पोकळीला म्हणतात, कशाला म्हणतात? पोकळीला पैसे दिले का? हां, बरं, वापर कशाचा करताय? तिला तिच्याकडे आहे का, लक्ष आहे का? हां हां, ज्याच्यामुळे हे घर आहे बसायला, ते बघा, तिकडे किचन आहे, इकडे स्टोर आहे, इकडे बैठक आहे, तिकडे बेडरूम आहे, अमुक बिगर पोकळीचे आहे का? आणि पोकळी नसते तर त्याला कोणी म्हटलंच बेडरूम, किचन आहे, बिचन, मग कोणाला महत्व आहे? तुम्ही त्या पोकळीमध्ये गेले का कधी? ती जाऊ बाहेरची, तुमच्या पोकळीमध्ये गेले कधी? हां, तुमच्या नाकात आकाश, प्रकाश आणि वायू, तुमच्या नाकामध्ये आकाश, प्रकाश आणि वायू हे तुमच्यापुरते एक सर्व आहे. या घरातली पोकळी आणि झोपड्यामधली गोरगरिबांच्या घरातली पोकळी सारखी काही एकच आहे? एकच आहे का नाही? मग तुम्ही कोणाचा बंगला चांगला म्हणता? झोपडी चांगली आहे का बंगला चांगला? व्यावहारिक दृष्ट्या तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण विचाराच्या दृष्टीने जर पाहिलं तर आपला परमार्थ विचाराचा आहे का दृश्याचा आहे? मग नाही, मग त्याची रथ आहे ना, सागाचा रथ आहे त्यांचा, चंदनाचा रथ आहे त्यांचा. हां, कोणाचा रथ चांगला? रथ कोणाचा चांगला? त्याच्या दिंडीमध्ये लई गर्दी. अरे बाबा, जे दिसतं ना ते नाचतं, ज्याच्यामुळे दिसतं त्याला पकडा. हां हां, ज्याच्यामुळे दिसतं. तुम्ही फ्रेश कधी राहणार? तुम्ही प्रवचन ऐकायचं असताना सुद्धा तुम्ही त्याला पकडून ऐकायचं. फ्रेश दिसणार, फ्रेश. आणि एखाद्या वेळेस सर्व करू शकता तुम्ही, ऐकू सुद्धा शकता, त्याला सुद्धा पकडू शकता. हां, मग त्याला सुद्धा आणि त्याचा विसरच पडू शकत नाही, पण तुम्ही त्याला विसरलेले. वास्तविक पाहता देव ज्या दिवशी तुम्हाला विसरेल त्या दिवशी पुंडली कवर देऊ. राम नाम सत्य. माता सांगा, तुम्ही त्याला विसरला का तो तुम्हाला विसरला? आपण विसरलो. कोणी विसरलो? आपण विसरलो. आणि आता विनियोग माहिती नाही, तो भाग आहे. विनियोग माहिती पाहिजे. विनियोगाविने विफळ. आपली जी आरती जी आहे ना, त्या आरतीमध्ये सर्व परमार्थ आहे.